हिरोगिरी ये पीने में नहीं ये देने में है, अशी अक्षय कुमारची एक ॲड आठवते तुम्हाला? सॅनिटरी पॅडबाबतची ही ॲड आहे. जर बायकोच्या सॅनिटरी पॅडबाबतच आपल्याला काही माहिती नसेल तर मग वॅसेक्टॉमी मी करून घेतो हे म्हणणं खूप दूरची गोष्ट आहे. वॅसेक्टॉमी अर्थात नसबंदी ही पुरुषी मानसिकता आहे का की पुरुषांच्या मनात काही गैरसमजुती आहेत? या सगळ्याबाबत महाराष्ट्राची स्थिती काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. हाय, मी सुवर्णा. आजच्या सुवर्ण मध्यमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय थोडा नाजूक आहे. विषय आहे मानसिक नसबंदी कधी सुटणार. नसबंदी या शब्दानंतर प्रत्येकाच्या भुवया उंचावतात आणि सध्या आपल्या समाजातलं किंवा राज्यातलं किंवा देशातलं नसबंदीबाबतचं प्रमाण किंवा याबाबतची स्थिती अभ्यासायला गेली तर खूप धक्कादायक माहिती समोर येते. या संदर्भातली माहिती तुम्हाला इथे खाली दिसेलच. सोबतच याविषयी तुमची मतं काय आहेत ती सुद्धा तुम्ही नोंदवू शकता. राज्यातली स्थिती जरी भयावह असली किंवा राज्यात जरी नसबंदी कमी प्रमाणात होत असली तरी सुद्धा राज्य देशात कितव्या स्थानी आहे आणि राज्यातल्या नेमक्या कुठल्या भागातल्या पुरुषांमध्ये नसबंदीसाठी भीती नाहीये किंवा गैरसमज नाहीत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर देशामध्ये खरं तर राज्यामध्ये 1957 साली नसबंदीला मान्यता मिळाली आणि त्यानंतर 1960 सालापासून नोव्हेंबर महिन्यातला पंधरवडा हा नसबंदी पंधरवडा म्हणून साजरा व्हायला लागला. या पंधरवड्यामध्ये 600 नसबंदी शस्त्रक्रियांचा कोटा त्या ठिकाणी दिला जाऊ लागला. पण तेवढ्या शस्त्रक्रिया खरंच होतात का हो? या पहिल्या पंधरवड्यामध्ये 1960 सालच्या राज्यामध्ये नगर जिल्ह्यात सर्वाधिक नसबंदी शस्त्रक्रिया झाली. पण त्या काळचं प्रमाण आणि आत्ताचं प्रमाण बघायला गेलं तर परिस्थितीत फारसा बदल झाला नाही असं म्हणावं लागेल. बरं, ही शस्त्रक्रिया अयशस्वी होते का? तर हो. पण याचं संपूर्ण जगातलं प्रमाण बघायला गेलं तर 0.5% म्हणजेच नगण्य असं आहे. आणि देशात सुद्धा जर ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाली तर त्यासाठी कॉम्पन्सेट सुद्धा केलं जातं. 30,000 रुपये यासाठी दिले जातात. बरं, राज्यात आणि देशात सुद्धा यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जात आहेत, अनेक उपक्रम केले जात आहेत. पण तरीसुद्धा पुरुषांच्या मनातली भीती आणि गैरसमजुती दूर होत नाहीयेत. काय आहेत या मागची कारणं जाणून घेणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर अनंत फडके. डॉक्टर अनंत, मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा आपण मारतो, पण ज्या वेळेला नसबंदी शस्त्रक्रियेचा विषय येतो त्यावेळेला पुरुष हात वर करतात आणि अशा वेळेला स्त्रीलाच ही शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते. या मागची नेमकी कारणं काय आहेत? गैरसमजुती आहेत काही मनात की मग भीती आहे किंवा या सगळ्याचं मूळ आपल्या संस्कृतीत आणि संस्कारात आहे असं वाटतं? आणि आणखी एक माझा प्रश्न आहे, या सगळ्या गैरसमजुती दूर करण्यासाठी फॅमिली डॉक्टर्स कितपत सहाय्य करू शकतात? स्त्री पुरुषाबद्दलच्या समानतेबद्दल बरंच बोललं जातं आणि गेल्या विशेषतः 50 वर्षामध्ये त्याबाबत बऱ्यापैकी प्रगतीसुद्धा झाली असली तरी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया म्हटली की ते शेवटी काम बायकोवरच पडतं असंच जणू काही गृहीत धरलं जात आहे. आणि असं का होतं आहे याची आपल्याला 3-4 कारणं बघता येतील. पहिली गोष्ट म्हणजे पुरुषांच्या मनामध्ये असलेली भीती या शस्त्रक्रियेबद्दलची. खरं म्हणजे ही शस्त्रक्रिया अतिशय किरकोळ आहे. त्याच्यामध्ये पोटाला काही छेद वगैरे दिला जात नाही. वृषाच्या वृषणापाशी छोटा छेद दिला जातो. त्याच्यामध्ये तो भाग थोडासा व्यवस्थित बधीर केला जातो आणि एकदम 5-10 मिनिटातच ही शस्त्रक्रिया संपते. लगेच 1 तासाभरामध्ये आपण घरी जाऊ शकतो. त्याला एक छोटी पट्टी लावतात आणि नंतर 1 दिवस आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळसुद्धा विश्रांती घ्यायला सांगतात. साधारणतः सरकारी केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये तुम्ही जर असाल तर 6 दिवसाची सुद्धा रजा मिळते आणि इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला काही दिवस रजा घेता येते. तुम्ही कुठल्या प्रकारचं काम करता त्याच्यावर सुद्धा ही विश्रांतीची गरज किती येते आवश्यक असतं. पण फारशी काही विश्रांती घ्यावी लागत नाही, फारसा काही त्रास होत नाही हे निश्चित आपल्याला सांगता येईल. नंबर 2 म्हणजे लोकांच्या मनामध्ये, पुरुषांच्या मनामध्ये अशी शंका असते की माझी जी लैंगिक ताकद आहे म्हणजे स्त्रीबरोबर संभोग करण्याची जी माझी क्षमता आहे, ताकद आहे,
त्याच्यावर काहीतरी दुष्परिणाम होईल असं अनेकांना वाटतं. तसं पुरुषांच्या सर्कलमध्ये कंड्या पिकवल्या जातात, पण त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, असा अनुभवही नाही आहे. आणि त्याच्यामुळे ही जी भीती आहे ती पूर्णपणे अनाठायी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ताकदीचं काही काम करायचं असेल, ओझं उचलायचं असेल, कष्टाचं काही काम करायचं असेल तर ते करता येणार नाही व्यवस्थित, असं सुद्धा जे काही लोकांच्या मनामध्ये भीती आहे ती सुद्धा चुकीची आहे. असं कुठलाही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही, हे सगळ्या डॉक्टर्सनी आणि सगळ्या लोकांनी व्यवस्थित आग्रहाने सांगितलं पाहिजे. मग असं सगळं सांगून सुद्धा का बरं ही माहिती मिळत नाही हे खरं असलं तरी ही माहिती मिळाल्यावर सुद्धा अनेक पुरुष का तयार होत नाहीत? याचं साधं सरळ उत्तर असं आहे की पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आपल्यावर जी काही जबाबदारी पडते ती बायकोवर ढकलायची, असं आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये सगळीकडे होतं आणि त्याच्यामुळे हे होतं. त्याच्यामुळे केवळ माहितीचा अभाव आहे असा प्रश्न नाही आहे, तर पुरुषी प्रधान संस्कृती आणि चक्क एक प्रकारचा स्वार्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा मात करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे सगळं आपल्याला डॉक्टरांनी समजून सांगितलं पाहिजे. मुद्दा अगदी साधा आहे की बाळंतपण नंतर गरोदरपण 9 महिन्याचं ही सगळं काम निसर्गाने बायकोला दिलेलं आहे, स्त्रीला दिलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर कुटुंब नियोजन करायचं, मर्यादित कुटुंब ठेवायचं, ह्यासाठीचे जे काही छोटंसं काम असतं ते पुरुषांनी तेवढं निश्चितच करायला पाहिजे. हा मुद्दा आज समाजामध्ये माध्यमातून आणि डॉक्टरांच्या मार्फत लोकांपर्यंत हा परिणामकारक पोचवला गेला पाहिजे. ते फारसं होत नाही. मग काय करायला पाहिजे? एक तर म्हणजे जेव्हा गरोदरपणासाठी खाजगीमध्ये किंवा सरकारी योजनेमध्ये बायका तपासणीसाठी वारंवार जातात तेव्हा नवऱ्याला बोलून घेतलं पाहिजे आणि असं म्हटलं पाहिजे जेव्हा दुसरी खेप असेल तेव्हा ह्या खेपेनंतर 3 वर्षानंतर तुम्ही शस्त्रक्रिया करून घ्या आणि ती तुम्ही नवऱ्यानेच करून घेतली पाहिजे. आणि हे सगळे त्याचे जे फायदे आहेत पुरुषावरच्या शस्त्रक्रियेचे तुलनेने जे फायदे आहेत ते समजून सांगितले पाहिजेत. हेही स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की स्त्रीची शस्त्रक्रिया आता खूप निर्धोक आणि सोपी जरी झाली असली तरी पुरुषाला होणारा जो काही त्रास आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास या किरकोळ शस्त्रक्रियेने होता. पुरुषांना असलेला त्रास हा स्त्रीच्या नसबंदीमुळे होणाऱ्या त्रासापेक्षा 1% सुद्धा नाही आहे. आणि त्याच्यामुळे एवढी जबाबदारी पुरुषांनी नवऱ्याने जरूर निश्चित आपल्या अंगावर घेतली पाहिजे, हे ठणकावून सांगायची गरज आहे. आणि बायकांनी सुद्धा जोर लावला पाहिजे. जरी पुरुषप्रधान संस्कृती असली तरी हा मुद्दा सुद्धा आपल्याला कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये स्त्रियांनी आणि विशेषतः खाजगी जीवनामध्ये बायकांनी जोरदार लावून धरला पाहिजे असं मला वाटतं. आणि शेवटी सरकारने एक परिणामकारक प्रबोधनाची प्रचाराची यंत्रणा राबवली पाहिजे. त्यांच्याकडची जी वेगवेगळी माध्यमे आहेत त्यांचं सगळ्यांचा पूर्णपणे प्रभावी वापर केला पाहिजे. विशेषतः टीव्हीचा वापर केला पाहिजे. पैसे खर्च करून चांगल्या पद्धतीने कल्पक जाहिराती निर्माण केल्या पाहिजेत. आणि मी जे आता हे सगळे मुद्दे मांडले ते अतिशय कल्पक पद्धतीने, कलात्मक पद्धतीने सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवता येतात. ते कौशल्यपणाला लावून ते सगळं केलं पाहिजे. अशी जर जनजागृती केली तर आजचं जे पिक्चर आहे ते आजचं जे चित्र आहे आपल्या पुढचं ते बदलेल असं मला जरूर वाटतं. गरोदरपणातला 9 महिन्याचा काळ आणि त्या काळात प्रचंड शारीरिक त्रास होत असतो. त्यानंतर ट्युबेक्टॉमी करायची म्हणजे आणखी शारीरिक समस्यांचा फेरा सुरू होतो. यापेक्षा नसबंदी ही शस्त्रक्रिया प्रचंड सोपी आणि लगेचच पुरुष आपल्या दैनंदिन कामाला लागू शकतो इतकी सोपी आहे. मग तरीसुद्धा ही शस्त्रक्रिया करायला नकार दिला जातो. बरं, आता ही शस्त्रक्रिया स्वतः करवून घेतलेले डॉक्टर पवन चांडक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. तेच आपल्याला सांगतील की ही शस्त्रक्रिया सोपी आहे की कठीण आहे आणि ही शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काही बदल झाला आहे का? डॉक्टर पवन, माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः नसबंदी शस्त्रक्रिया करून घ्यावी असं तुम्हाला का वाटलं? पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली. मीच का केली? कारण सिंपल होतं. माझ्या पत्नीची 2 वेळेस सिझारियन डिलिव्हरी झाली होती. दुसऱ्या सिझारियन डिलिव्हरीच्या वेळेस म्हणजे ही डिलिव्हरी मेडिकल कॉम्प्लिकेशन्स म्हणजे ब्लड प्रेशर वाढल्यामुळं 7व्या महिन्यातच डिलिव्हरी करायला लागली. सोबत बाळही माझं 2 आठवडे NICUमध्ये होतं. मग ही सगळी गुंतागुंत आणि हे तर कारण होतंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं की मला पहिली मुलगी झाली, दुसऱ्या वेळेस मुलगी झाली. मुलगा मुलगी हा काही भेद नव्हता. जे मुलगा होईल किंवा मुलगी होईल त्या बाळाचं माझं बाळ किंवा मुलगी 2 किंवा 3 वर्ष झाली की ही शस्त्रक्रिया करावी हे आमचं ऑलरेडी डिसाइडेड होतं. आणि मला वाटतं की या 2 मुलींमध्ये माझं कुटुंब पूर्ण झालं म्हणून मी ही शस्त्रक्रिया केली. माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर, जर नसबंदीबाबतचे गैरसमज दूर करायचे असतील तर आपण नेमकं काय करायला हवं?
ती म्हण आहेच ना, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, की लोकात सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. तर तसं या बाबतीत होऊ नये म्हणून मी नेहमी ती एक मन समोर ठेवतो, की बोले तसा चाले त्याची वंदावी पावले. मला पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया मी स्वतः केली. एक डॉक्टरने ज्यावेळेस ह्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली आणि जेव्हा तो त्याच्याकडे येणाऱ्या पेशंट्सला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबद्दल ज्यावेळेस मार्गदर्शन करतो, तर त्यावेळेस हा मेसेज खूप प्रभावीपणे जातो. कारण मी ती शस्त्रक्रिया केली ना, मला काही त्रास झाला नाही. मी कोणत्याही प्रकारची अवजड कामं करू शकतो. एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर मी रोज 25 ते 30 किलोमीटर सायकलिंग करतो. आता पण मी 48,000 किलोमीटर सायकलिंग केलेली आहे नसबंदी शस्त्रक्रियेनंतर. ह्याच्यापेक्षा अजून पॉझिटिव्ह संदेश काय हवा आहे. तिसरी गोष्ट, आम्ही मासिक पाळी व्यवस्थापनच्या आम्ही कार्यशाळा घेतो. मुलगी, आई आणि आजी या कार्यशाळेमध्ये माझी पत्नी बोलत असेल, त्यामध्ये मी हा विषय घेतो आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबद्दल मी त्यांना खास आवर्जून त्यांना सांगत असतो, की तुम्ही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, काही नाही. आणि ह्याच पद्धतीने मग सोशल मीडिया असो, माझ्याकडे येणारे पेशंट्स असो, किंवा मग मासिक पाळी व्यवस्थापनच्या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन असो, यातून आमची जनजागृती सुरूच आहे. डॉक्टर पवन, तुम्ही स्वतः तर नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली, पण ज्या वेळेला तुम्ही यासाठी अवेअरनेस व्हावा म्हणून लोकांमध्ये जातात, त्यावेळेला काही निगेटिव्ह रिॲक्शन्स येतात तुम्हाला? याविषयी जनजागृती करताना आणि काही निगेटिव्ह अनुभव येतात. माझा एक जवळचा नातेवाईक मला म्हणले होते, की तू एवढी घाई का केली म्हणे, 2 मुली तर आहेत ना, अजून आपण तिसऱ्या याच्यासाठी आपण घेतला असता. आधीच आपला समाज अल्पसंख्याक आहे आणि त्यावेळेस तू अशी शस्त्रक्रिया केली, त्यापेक्षा अमुक एक डॉक्टर आहे, ते आयुर्वेदिक औषध देतात, ते घेतलं असतं तर बरं झालं असतं. दुसरं अजून एकाने मला असा सल्ला दिला, की म्हणजे असं विचारलं, की या शस्त्रक्रियेमुळं जर पुरुषत्व लॉस झालं, म्हणजे जर तुमचं सेक्शुअल लाईफ धोक्यात येईल का, लैंगिक जीवन धोक्यात येईल का. बेसिकली हे सगळे गैरसमज आहेत. नसबंदी शस्त्रक्रियेनंतर कोणत्याही प्रकारचं तुमच्या सेक्शुअल लाईफवर कोणत्याही प्रकारचे बॅड इफेक्ट येत नाही. उलट आज 5 वर्ष झाले माझी सेक्शुअल लाईफ, माझं लैंगिक आयुष्य एकदम सुरळीत सुरू आहे. आणि राहिला प्रश्न वंशाला दिव्या वगैरे, ह्या गोष्टीला मी मानत नाही. मला 2 मुली आहेत आणि 2 मुलीवर मी माझं कुटुंब अत्यंत समाधानी जगत आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे, जर नसबंदी शस्त्रक्रिया करवून घ्यावी असं समाजाला सांगायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? शेवटी मी एवढाच त्यांना संदेश देऊ इच्छितो, की सगळ्यात आधी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही स्त्रियांच्या नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा किंवा कोणत्याही कुटुंब नियोजन साधनांपेक्षा सगळ्यात सोपी आहे. पहिली गोष्ट, त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत, कोणतेही दुष्परिणाम नाहीत. एकदा तुम्हाला लक्षात आलं की तुमचं कुटुंब पूर्ण झालं आहे, तुम्ही पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचा विचार करावा. दुसरी गोष्ट, त्याबद्दलचे जे काही गैरसमज आहेत, की त्यामुळे माझं सेक्शुअल लाईफ धोक्यात येईल का, मी अवजड कामं करू शकणार नाही वगैरे, हे सगळे तुम्ही गैरसमज दूर करून टाका. तिसरी गोष्ट, मनामध्ये कोणताही लिंगभेद ठेवू नका. आपण स्त्री पुरुष समानतेच्या आपण गोष्टी करतो, मग साधी पुरुष नसबंदी शस्त्रक्रियासारखी सिंपल गोष्ट आपण करू शकत नाही का? मग मला वाटतं की जर तुम्ही तुमच्या पत्नीवर खरंच प्रेम करत असाल, की आहे ना मन, जो बीवी से करे प्यार वो पुरुष नसबंदी से कैसे करे इनकार. महिला सुद्धा पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करू नये असा विचार करतात का? विचारूयात डॉक्टर आशा चांडक यांना. डॉक्टर आशा, माझा एकच प्रश्न तुम्हाला असा आहे, की पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करायला नकार देतात, त्यामागे आपण पूर्णतः पुरुषांना दोष देऊ शकत नाही, महिला सुद्धा यासाठी कारणीभूत आहेत. समाजात डॉक्टर म्हणून वावरताना मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिलेले आहे की कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पाहिली तर ही महिलेनेच करावी असं एक नियमच आपल्या समाजाने बनवलेला आहे. कारण की महिलांचं असं म्हणणं असतं की बाबा ही शस्त्रक्रिया अवघड असते आणि जर आमच्या मालकांनी किंवा आमच्या नवऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली तर त्याचा विपरीत परिणाम होईल किंवा त्यांना अवघड कामं करावी लागतात, त्यांना जास्त हेवी लोडिंगची कामं करावी लागते. मग हे काम करताना त्यांना काही त्रास होईल का असं महिलांना वाटते. पण मुख्यतः असं काहीच नाही की पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावरती होतो. उलट
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेपेक्षा कितीतरी पट सोपी आणि नॉन इन्व्हेजिव्ह आहे. म्हणजे या शस्त्रक्रियेमध्ये खूप काही गुंतागुंती नसते. या तिघांचंही म्हणणं ऐकल्यानंतर, त्यांची मतं ऐकल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे या सगळ्याचं मूळ आपल्या संस्कृतीत आणि संस्कारात आहेत. वर्षानुवर्ष आपल्यावर अनेक गोष्टी लादल्या गेल्यात आणि त्याचा आपण कुठलाही विचार न करता त्या आहेत तशा आपण कॅरी करतोय. त्या तशाच कॅरी करत बसण्यापेक्षा जसं सध्याच्या काळामध्ये आपण प्रत्येक गोष्टीसाठी R&D करत असतो, हा विषय काय आहे, यामध्ये आपण गेलो तर काय काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही, या सगळ्याचा अभ्यास करत असतो, माहिती घेत असतो. मग ज्या वेळेला तुमच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करायची वेळ येईल त्यावेळेला मग त्याचा अभ्यास नको का करायला, त्याविषयीची माहिती नको का घ्यायला, आणि मीच का असं म्हणण्यापेक्षा मी पुढाकार घेईन आणि इतरांना समजवेन किंवा इतरांमध्ये अवेअरनेस, जनजागृती निर्माण करेल असा विचार केला तर निश्चितच समाजातलं चित्र पालटेल. आणि ज्या महिला ट्युबोक्टॉमी करतात आणि त्यानंतर अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जातात, त्यांच्यासारख्या इतर महिलांची स्थिती होणार नाही याचाही आपण विचार करू शकतो आणि यामध्ये आपला हातभार सुद्धा लागू शकतो. मी सुरुवातीला तुम्हाला म्हणाले होते की नेमक्या कुठल्या भागातले पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करून घ्यायला तयार असतात किंवा त्यांच्या मनात भीती नसते, तर याचं उत्तर आहे नक्षलग्रस्त भागातले. नक्षलग्रस्त भागातले म्हणण्यापेक्षा नक्षलवादी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतात आणि त्यानंतरच नक्षलवादी बनतात. कारण नक्षलग्रस्त भागात नक्षलवादी म्हणून काम करत असताना सोबत लहान मुलं नको. खरं तर अशा परिस्थितीमध्ये या नक्षलवाद्यांना लहान मुलं म्हणजे ब्याद वाटतात आणि म्हणूनच हे सगळे नक्षलवादी आधी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतात आणि त्यानंतर या नक्षली कारवायांमध्ये सहभागी होत असतात. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. या विषयाबाबतची तुमची मतं काय आहेत ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा मग खाली माझे सोशल मीडिया हँडल्स आहेत त्यावर सुद्धा तुम्ही तुमची मतं नोंदवू शकता. आणि हो, पुढच्या सुवर्ण मध्यमध्ये कुठला विषय तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला नक्की कळवा.